लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे। 21 राज्यातील 102 मतदारसंघात शुक्रवारी मतदान आहे। महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। नागपूर, रामटेक, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली इथं आज प्रचार संपणार आहे। शेवटच्या दिवशी प्रचाराचा धडाका पाहायला मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे। देशातील 21 राज्यातील 102 मतदारसंघात प्रचाराची सांगता होणार आहे। 102 मतदारसंघात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे आणि तिथे कोणाकोणाची लढत आहे ते आपण बघू शकतोय। नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांचं भवितव्य आता परवा मतपेटीमध्ये बंद होणार आहे। परवा मतदान आहे आणि त्यानंतर कोण जिंकून येणार ते 4 जूनला कळू शकेल। दरम्यान चंद्रपूरमधून लढत नेमकी कशी आहे ते आपण बघू शकतो। एकीकडे भाजपचे सुधीर मुनगंटीवार आहेत, दुसरीकडे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहेत, तर तिसरीकडे वंचितचे राजेश बेले हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे हे मैदानात आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे त्यांच्या विरोधामध्ये श्याम बर्वे हे मैदानात आहे, तर वंचितकडून किशोर गजभिये यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं। अशी ही लढत या ठिकाणी होणार आहे। तिसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुनील मेंढे निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आता परवा जेव्हा मतदान होईल तेव्हा कोणाला मत दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान भाजपकडून गडचिरोलीमध्ये अशोक नेते यांना उमेदवारी दिली गेली होती। काँग्रेसचे नामदेव किसान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर वंचितचे हितेश मांडवी हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर हे नेते आता निवडणूक लढवणार आहेत। त्यांचा प्रचारही सुरू झाला होता। पहिल्या टप्प्यामध्ये मतदान या मतदारसंघांमध्ये होणार आहे आणि परवा या सर्व नेत्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होईल। तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।